तब्बल 50 दिवस झालेले आहेत नोटाबंदीचा निर्णय जाहीर होऊन आणि या 50 दिवसांमध्ये नोटा सापडण्याचं सत्र काही केल्या थांबत नाहीये आणि आता मुंबई विमानतळावरनं 25 लाख रुपये जप्त करण्यात आलेले आहेत आणि या सगळ्या नोटा या नवीन 2000 रुपयांच्या स्वरूपातल्या आहेत। मृत्युंजय सिंग आपल्या सोबत आहेत। मृत्युंजय, काय माहिती? नंदा, ही काल रात्रीची घटना आहे। मुंबई एअरपोर्टवर कस्टम विभागाने दोन मोठी कारवाई केली आहे। पहिली कारवाई ही आहे ज्यामध्ये 25 लाख रुपये सापडलेले आहेत। एक आरिफ कोयंटे नावाचा भारतीय नागरिक आहे आणि हा स्पाइस जेटच्या SG013 या फ्लाईटने मुंबईतून दुबई जात होता। कस्टम विभागांना शक आल्यानंतर याची तपासणी केली तर याच्याकडून 25 लाख रुपये भेटले। हे जे 25 लाख होते ते 2000 चे नवीन नोट होते आणि हे जे नोटे होते ते एक एन्व्हलप मध्ये होते आणि एन्व्हलपचा वरती कार्डबोर्ड होता आणि हा दुबईला घेऊन जात होता। पोलिसांनी याला फेमा ऍक्ट आणि कस्टमच्या ऍक्ट आधारावर अटक केलेला आहे आणि याच्यावर कारवाई सुरू आहे। तर दुसरी एक घटना झालेली आहे। कस्टम विभागाने कारवाई केली आहे। हैदराबादहून 3 लोक मुंबईत आले होते आणि त्यांच्याकडून ही जे ऑस्ट्रेलियन डॉलर्स आहे 14,000 ऑस्ट्रेलियन डॉलर, 56,000 दुबईचे दिरहम आणि 13,000 तब्बल 13,000 सौदी रियाल असे वेगवेगळे 43,97,000 ते भारतीय करन्सी एवढे जप्त करण्यात आलेले आहे। हे तिघे एक आठवड्यापूर्वी भारत आले होते आणि त्यांचा असं म्हणणं आहे की ते भारतात येऊन एक्सचेंज करायला आले होते पैसे घेऊन। जेव्हा भारतात ते आले होते त्या लोकांनी कस्टमवर डिक्लेअर केलं नव्हतं आणि भारतात ते एक्सचेंज करायला आले होते, पण आता हे जात होते परत सौदी अरबला, तेव्हा कस्टम विभागाने यांना अटक केली आहे। 3 लोकांवर कारवाई करण्यात आलेली आहे। तर एकीकडे आपण पाहतोय की लोकांना 2000 चे नोट एक्सचेंज नाही मिळत आहेत, तर बँकेकडून पैसे नाही मिळत आहेत, तर दुसरीकडे अशा पद्धतीनं नोटा जप्तीचं सत्र सुरू आहे। मृत्युंजय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।